आता सरकारची धावपळ सुरू झाली आहे। मनोज जरांगे काय म्हणतायत हे सरकारला समजत नाहीये की सरकार काय म्हणतंय हे मनोज जरांगेंना समजत नाहीये, हेच प्रश्नचिन्ह उभा राहिलं आहे। मराठे म्हणतात जरांगे जे सांगतायत ते सरकारला कळत नाही किंवा मग कळतंय पण वळत नाही किंवा मग वळून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये। आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा 4था दिवस। अजून सरकारच्या शिष्टमंडळातील एकही व्यक्ती मनोज जरांगे यांच्या भेटीला गेला नाही। म्हणजे वातावरण जेवढं ताणलं जाईल तेवढं ताणलं जातंय। ताणलं की तुटेल या वेळेची वाट सरकार पाहतंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सोमवारी 4था दिवस। मनोज जरांगेच्या आंदोलनाबाबत सरकारने अजूनही तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सरकारने अजूनही कुठला निर्णय न घेतल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे। आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। मध्यरात्री डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे यांची तपासणी केली। यावेळी पाणी आणि ORS पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी जरांगेंना दिला। मात्र जरांगेंनी पाणी पिणं सोडण्याचा निर्णय घेतल्याने मराठा आरक्षणाचे आंदोलन अजूनच तीव्र होण्याचं दिसून येतंय। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू होत असल्याचं माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, बिरेंद्र सराफ यांच्यात आज बैठक होणार असल्याची माहिती आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत। आज सकाळी वर्ष निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा पार पडलेली आहे। आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे। आज मनोज जरांगेंना भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील येण्याची शक्यता आहे। तसेच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुद्धा पार पडली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडीसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। भगवे रुमाल आणि टोप्या घालून 40 ते 50 पोलीस आमच्यामध्ये शिरलेत असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। गळ्यात भगवे रुमाल आणि टोप्या घालून 40 ते 50 पोलीस आमच्यामध्ये कसे असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। हे पोलीस आंदोलकाच्या गाड्या माघारी पाठवत आहेत। जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलंय असं या पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचं मनोज जरांगे म्हणतायत। या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही। राज्यामध्ये तुमच्या आमदार आणि खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय। मराठा आंदोलक हजारो गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झाल्यानं गेल्या 3 दिवसापासून दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारे रस्ते मार्ग बंद असून मुंबई वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना केली आहे। मंत्रालयासह दक्षिण मुंबई भागातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाजवळ पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं मराठा आंदोलन शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी फोर्ट परिसरातील आझाद मैदानावर सुरू झालंय। या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन सुरू केले। रेल्वे वाहतूक सुरळीत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली आहे। काही ठिकाणी मराठा आंदोलकांकडून गोंधळ केला जात असल्याचं बातम्या समोर येत आहे। आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे आणि जिथे थोड्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलक काही घोषणाबाजी करतायत किंवा रस्ता जाम करतायत तर त्याचं वावडं जे आहे ते उभ्या महाराष्ट्रात उठवलं जातंय। मात्र दुसरी बाजू या आंदोलना पलीकडची ही सुद्धा आहे की आतापर्यंत इतिहासात आम्ही विधान भवनामध्ये कधीही आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारी थेट विधान भवनाच्या आतमध्ये बघितल्या नव्हत्या। तिथे तुम्ही आमदारांना फक्त समज देऊन सोडून देता, तर हे तसेही आंदोलक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही सरकारमधील कोणीही मनोज जरांगे यांच्या भेटीला जात नाहीये। याची काही कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे मनोज जरांगेंना जितक्या काळ उपाशी ठेवलं जाणार आहे तितक्या काळामध्ये
मनोज जरांगेंचं मानसिक संतुलन बिघडेल याची वाट सरकार पाहत असल्याचा अंदाज पहिला व्यक्त केला जातोय। दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगेचं आंदोलन जितक्या काळ वाढणार आहे तितके आंदोलक चिडतील, जेणेकरून पोलिसांना लाठीचार्ज करण्यासाठी सोयीचं होईल। तिसरा मुद्दा म्हणजे सरकारला हे कळून चुकलंय की गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्यातील ज्यांना आता जरांगेच्या भेटीसाठी पाठवायचं आहे ते सगळेजण मनोज जरांगेचे पाय धरून मागे फिरलेले आहेत। मनोज जरांगे यांच्या हातात ठोस काही पडल्याशिवाय ते मागे फिरणार नाहीये आणि त्यामुळे ठोस काहीतरी घेऊन जायचं या भूमिकेत सरकार असावं। चौथं कारण म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील सांगतात त्या पद्धतीने शिंदे समिती तिथे जाऊन भेटून आलेली आहे। शिंदे समितीला ज्या काही मागण्या मनोज जरांगेंनी केलेल्या आहेत त्याच मागण्यावरती ते ठाम राहणार आहे। त्यामुळे त्या मागण्यावरती काय तोडगा काढता येईल हा तोडगा हातात येत नाही तोपर्यंत मनोज जरांगेची भेट घेण्यात अर्थ नाहीये, हे म्हणणं राधाकृष्ण विखे पाटील यांचं असून हे सुद्धा पटण्यासारखं आहे। या व्यतिरिक्त जे आहे ते आज मोठ्या प्रमाणावरती राजकीय हालचाली घडतील, आपल्यातीलच काही फुटतील, कारण सरकारचा पहिला डाव हाच असणार आहे की आता मराठा आंदोलकामध्ये जे काही आपले लोक पेरलेले आहेत त्यांना ॲक्टिव्ह करून या आंदोलनाला गालबोट लावायचा। त्यामुळे नजर ठेवून राहावी लागणार आहे की या आंदोलनामध्ये नेमकं बाहेरचा कोण किंवा पेटवणारा कोण आहे। या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता? आत्ताच्या घडीला सरकारमधील अजूनही कोणीही तिथं जात नाहीये। याचा अर्थ असा आहे की एकतर हे आपली पेशन्स लेवल चेक करतायत किंवा मग काहीतरी मोठं घडण्याच्या तयारीमध्ये आहे। तर या आंदोलनाबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।